कधी स्वतःला विचारलं आहे का की आपल्याला आयुष्यात खरंच काय करायचं आहे? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर शोधायला लागलं की आपली गाडी नेहमीच कुठेतरी अडकून पडते. चला तर मग आजच्या या भागात आपण याच प्रश्नाच्या थेट मुळाशी जाऊया आणि उत्तर शोधायचा प्रयत्न करूया. बघा, हा आहे तो मूळ प्रश्न. किती साधा, सरळ आणि थेट आहे, नाही का? पण जरा थांबा आणि अगदी प्रामाणिकपणे स्वतःला विचारा की मला मनापासून काय करायला आवडतं. अनेकदा आपल्याकडे याचं उत्तर नसतं किंवा ते कुठेतरी हरवून गेलेलं असतं. आणि हे उत्तर का मिळत नाही याचं कारण म्हणजे आपण या सगळ्या अपेक्षांच्या चक्रव्यूहात कुठेतरी अडकून पडलोय. आई-वडिलांना वाटतं की आपण डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावं. समाजाला वाटतं आपल्याला एक चांगली नोकरी मिळावी, भरपूर पैसा मिळावा. या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात आपली स्वतःची इच्छा कुठे आहे हेच आपण विसरून जातो. तर मग हा सगळा गोंधळ आपल्या आयुष्यात येतो तरी कुठून? गंमत म्हणजे याची सुरुवात आपल्या लहानपणापासूनच झालेली असते. आपल्याला काय व्हायला पाहिजे हे तर सगळेच शिकवतात, पण आपल्याला काय व्हायचं आहे हे कोणीच विचारत नाही. आणि मग हळूहळू काही भीती आपल्या मनात घर करून बसतात. आता बघा, ही कारणं तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेली आहेत. पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण तुलना. सोशल मीडियावर मित्रांच्या सक्सेस स्टोरीज बघायच्या आणि विचार करायचा, मी असं का नाही करू शकत? दुसरं, पैशांची भीती. नवीन काही सुरू करायचं तर आहे, पण घर कसं चालणार? तिसरं, अपयशाची भीती. जर मी अयशस्वी झालो तर? आणि सगळ्यात मोठी भीती, लोक काय म्हणतील? या 4 भिंतींमध्ये आपण स्वतःला बंद करून घेतो. पण या भिंती तोडण्याचा एक मार्ग नक्कीच आहे, तो म्हणजे स्वतःशी संवाद साधणे. चला, आता आपण असे 5 प्रश्न बघणार आहोत जे आपल्या आत दडलेल्या खऱ्या उत्तरापर्यंत पोहोचायला नक्कीच मदत करतील. जरा कल्पना करा की आपल्याकडे इतके पैसे आहेत की कामाची गरजच नाहीये. आता सांगा, आपला दिवस कसा जाईल? कोणतं काम आपण फक्त आणि फक्त आनंदासाठी करू? या प्रश्नाचं उत्तर अनेकदा धक्कादायक असू शकतं आणि ते आपल्या खऱ्या इच्छेकडे बोट दाखवतं. असं कोणतं काम आहे जे करताना आपण जिवायला विसरतो, वेळ किती झाली हे पाहायला विसरतो? यालाच फ्लो स्टेट असं म्हणतात. ही एक अशी अवस्था आहे जिथे आपण आपल्या कामात इतके रमून जातो की बाकी जगाचा विसर पडतो. हे खूप मोठं लक्षण आहे की आपण असं काहीतरी करत आहोत जे आपल्याला मनापासून आवडतं. आता थोडंसं बाहेरच्या नजरेने पाहूया. आपले मित्र किंवा कुटुंबीय कोणत्या कामासाठी किंवा सल्ल्यासाठी आपल्याकडे येतात? अरे, हे काम तर तूच करू शकतोस, असं ते कोणत्या कामाबद्दल म्हणतात? कारण यातच आपली नैसर्गिक ताकद दडलेली असते, जी कदाचित आपल्याला स्वतःलाही दिसलेली नसते. चला, आता जरा वेळेत मागे जाऊया. लहानपणी जेव्हा पैसा आणि समाजाचा कोणताही दबाव नव्हता, तेव्हा आपल्याला काय करायला खूप आवडायचं? चित्र काढणं, नवीन गोष्टी बनवणं किंवा गाणी म्हणणं. अनेकदा आपल्या खऱ्या आवडीची मुळं आपल्या बालपणातच दडलेली असतात. आणि हो, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न. असं कोणतं काम आहे ज्यात 100 वेळा अपयश आलं तरी आपण म्हणू, काय हरकत नाही, मी पुन्हा प्रयत्न करेन? खरी आवड तीच असते, ज्यासाठी आपण अपयशी व्हायलाही तयार असतो. ती आपली फक्त निवड नसते, ती आपली जिद्द असते. आपण आवड, छंद, पॅशन हे शब्द खूप सहजपणे वापरतो. पण यात नेमका फरक काय आहे? एखादी गोष्ट फक्त आवडणं आणि एखाद्या गोष्टीसाठी पॅशनेट असणं यात खरंच जमीन आसमानाचा फरक आहे. चला, तोच फरक आता समजून घेऊया. या स्लाइडकडे बघा, किती स्पष्टपणे फरक दिसतोय. छंद म्हणजे हॉबी, जसं की बागकाम, हा एक विरंगुळा आहे जो आपण फावल्या वेळेत करतो. कौशल्य म्हणजे टॅलेंट, जसं की चांगलं गाणं, ही एक नैसर्गिक देणगी आहे. पण पॅशन म्हणजे आवड, ही एक आतून येणारी आग आहे. असं काहीतरी जे आपण कोणत्याही परिस्थितीत आयुष्यभर करायला तयार असतो. आणि म्हणूनच एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायला हवी. पॅशन म्हणजे फक्त एखादं काम करणं नाही. ते काम हळूहळू आपली ओळख बनतं. आपली ओळख आपल्या कामातून होते आणि आपल्या कामातूनच आपली ओळख तयार होते. हेच खरं पॅशन आहे. ठीक आहे, आता प्रश्न समजले, पॅशनचा अर्थही कळला. पण मग या प्रवासाला सुरुवात कशी करायची? कारण फक्त विचार करून काहीच होणार नाही, काहीतरी कृती करावी लागेल. चला तर मग काही ठोस पावलांबद्दल बोलूया. सुरुवात करण्यासाठी या 4 सोप्या पायऱ्या आहेत. पहिलं, प्रयोग करा. एखादा ऑनलाईन कोर्स करा, वर्कशॉपला जा, त्या क्षेत्रातील लोकांशी बोला. दुसरं, अगदी लहान सुरुवात करा. एखादा वीकेंड प्रोजेक्ट हाती घ्या. तिसरं, लोकांकडून प्रामाणिक मतं घ्या. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, संयम ठेवा. ही काही मॅगी नाहीये की 2 मिनिटात तयार होईल. याला वेळ लागणारच. आता या सगळ्याच्या शेवटी एक असं सत्य आहे जे या संपूर्ण प्रवासाचा पाया आहे. आणि हे सत्य समजून घेतल्याशिवाय हा सगळा शोध खरं तर अपूर्ण आहे. हे वाक्य पुन्हा एकदा शांतपणे वाचा. किती खरं आहे हे.
जर आपल्यालाच माहीत नसेल की आपली ताकद काय आहे, आपली आवड काय आहे, तर हे जग आपल्याला त्यांच्या ध्येयांसाठी वापरत राहील. स्वतःला ओळखणं ही आता लक्झरी नाही, तर एक गरज बनली आहे. हो, नक्कीच. पैसा महत्वाचा आहे, जगण्यासाठी तो लागतोच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पैशाने सुख विकत घेता येत नाही. पण पैसा आपल्याला त्या गोष्टी करण्याचं स्वातंत्र्य नक्कीच देऊ शकतो, ज्यातून खरं सुख आणि समाधान मिळतं. निवड आपल्या हातात आहे. आणि शेवटी हा प्रश्न मी आपल्या सर्वांसाठी सोडून जातोय. आपण आपल्या आयुष्यातला सगळ्यात जास्त वेळ काम करण्यात घालवतो. मग जे काम आपण आयुष्यभर करणार आहोत ते आपल्यासाठी एक शिक्षा न बनता आपल्या आनंदाचा आणि उत्साहाचा स्रोत का असू नये, यावर नक्की विचार करा.